दर्शन करता आलं की नाही? सुदर्शन चक्र फिरलं की नाही सगळ्यांचं? का अडकत होतं? का घरी जात होतं? का शरीरात जात होतं? का पाठशाळेमध्येच अडकलेलं होतं? का कोण कशी बसली? कुठे जात होतं आपलं मन? आपलं मन आपलं ऐकतंय का? अगर आपलं मनच आपलं नसेल ऐकलं, आपण कसे राजा बनणार? बाबा किती वेळा म्हणतात, मुलांना तुमचं मनच तुमचं जर ऐकत नसेल, तुम्ही अजून आपल्या स्वतःच्या कर्मेंद्रियावरती, मनावरती, बुद्धीवरती आणि संस्कारावरती जर अजून राज्य प्राप्त नसेल केलं, तर तुम्ही विश्वाचे राजे कसे बनणार? आहे की नाही? तर आता तुम्ही जेवढे बसलेत ना, त्याच्यातले किती जणांचं आत्ता सुदर्शन चक्र थोडं तरी फिरलं? जरा हात वर करा. का मन इकडे तिकडेच भटकत होतं? दुसरे विचार येत होते का? कॉमेंट्री खूप फास्ट होती का? काय हाल होतं? बोला जरा. हाय ना? थोडं थोडं तरी झालं ना? सुदर्शन चक्र सगळेच खूप उत्तम फिरवत असाल तुम्ही. तुमच्या हिशोबाने पण आपले श्रेष्ठ संकल्पाद्वारे पण आपण सुदर्शन चक्र फिरवू शकतो. पण तुमच्या हिशोबाने पण फिरवा आणि हे पण ह्याचा पण ह्या रीतीने पण फिरवू शकता. ठीक आहे, या परत एकदा. भ्रुकुटीच्या सिंहासनावरती बापदादा माझ्यासमोर टीचरच्या रूपाने बसलेले आहेत आणि मला महावाक्यचा अमृत महावाक्य चारत आहेत. माझ्यावरती बाबा आज अमृत संजीवनी बुटीची बरसात करत आहेच. आज किती सुंदर तारीख आहे, 18/5/2026. आज बापदादा मधुबनमधून गोड मुलांनो महावाक्य आहे. गोड मुलांनो, हां जी बाबा. गोड मुलांनो, या रुहानी नशेमध्ये राहा की आपण ईश्वरी फॅमिलीचे आहोत. आपण आपली गुप्त दैवी राजधानी स्थापन करत आहोत. प्रश्न: मुलांच्या मध्ये कोणती सवय पक्की असली तर पूर्ण दिवस आनंद टिकून राहील? उत्तर: जर पहाटे लवकर उठून तुम्ही विचार सागर मंथन करण्याची सवय असेल तुम्हाला, तर मात्र पूर्ण दिवस अपार आनंद होत राहील. बाबांची श्रीमत आहे मुलांनो, अमृत वेळेला उठून आपल्या बाबांशी गोड गोड गोष्टी करा, विचार मंथन करा. आपण आता कोणत्या फॅमिलीचे आहोत? ईश्वरी फॅमिलीचे आहोत. आपले कर्तव्य काय आहे? जर बुद्धीमध्ये हे राहिले की आपली ही ईश्वरी फॅमिली आहे, आपण आपली नवीन राजधानी स्थापन करत आहोत, तर मात्र पूर्ण दिवस आनंद टिकून राहील. ओम शांती. तुम्ही मुले जाणता की रुहानी परिवार आहे हा आपला, ते सर्व आहेत भौतिक परिवार. हा आहे रुहानी बाबांचा परिवार. रुहानी परिवार जसे लौकिक घरामध्ये आई वडील मुले असतात, तो झाला हद्दचा परिवार. तुम्ही आता बेहदच्या फॅमिलीचे आहात. मुले तुम्ही गातात देखील, तुम्ही मातापिता बंधू सखा जर जर जणू तुम्ही सर्व परिवार आहात ना. एक परिवार आहे ना, तुम्ही एक फॅमिली आहे ना. परंतु गुप्त आहात, कुणालाच माहिती नाही आहे की तुम्ही गुप्त रूपामध्ये मातपिता बंधू सख्याबरोबर एकत्र होऊन तुम्ही स्वतःचीच विश्वामध्ये राजधानी स्थापन करत आहात, स्वर्गाची निर्मिती करत आहात. हे मात्र कोणालाही माहिती नाही. तुम्ही रुहानी परिवार आहे, तुम्ही ईश्वरी परिवार आहे. रुहानी शब्दाचा अर्थ सांगा. जी, रुहानी म्हणजे प्रकाश, आत्मिक, आत्मा, लाईट. रूह शब्द उर्दू आहे. अच्छा, पुढे सांगतात बाबा, तुम्ही आता बेहदच्या फॅमिलीचे बनले आहात, म्हणून तुम्ही गाता सुद्धा. तुम मातपिता बंधू सखा म्हणजे काय झालं? परिवार झाला ना, फॅमिली झाली ना. बघा, क्रिएटरच क्रिएशन करतो, म्हणजेच रचताची रचना झाली ना तुम्ही. असे तर मुले त्यांची बाबाचीच क्रिएशन आहात, परंतु हे मात्र कुणी जाणत नाही. तुम्ही मुले जाणता खरोखरच बेहदच्या बाबांची ही फॅमिली आहे. ईश्वरी विश्वविद्यालय यासाठी गायलं जातं, विनाशकाले प्रीत बुद्धी विजयंती. तर तुमची प्रीत बुद्धी भगवंतावर जोडलेली आहे, त्यामुळे तुमचा विजय निश्चित आहे. म्हणूनसाठी ते गातात, विनाशकाले प्रीत बुद्धी विजयंती. असा परिवार कधी गीतेमध्ये गायला गेला आहे का? तुम्ही ईश्वरी फॅमिलीचे गुप्त दैवी राजधानी स्थापन करत आहात. कोणालाच हे माहीत नाही. तुम्हाला मात्र नशा आहे. जे जे बाबांची आठवण करतील त्यांना नशा राहील. देहाभिमानामध्ये आल्यामुळे तो नशा टिकत नाही. ही ईश्वरी फॅमिली आहे, हा ईश्वरी परिवार आहे. आपल्याला आता आपल्या घरी जायचं आहे. कुठं आहे घर आपलं? जी, आपल्याला आता घरी जायचं आहे.
नंतर मग देवी राजधानीमध्ये आपण येणार. सतयुगामध्ये आहे दैवी फॅमिली. ह्या जुन्या दुनियेमध्ये आहे आसुरी फॅमिली. राक्षस वृत्तीचे आहेत सर्व. आसुरी आसुरी म्हणजे काय हो? आत्मामध्ये गुणांचा सूर नाहीये. आता आहे आसुरी फॅमिली. ही आहे तुमची ईश्वरी फॅमिली. रुहानी बापदादांची मुले, बहीण भाऊ आहात. बस हा आहे रुहानी प्रवृत्ती मार्ग. सतयुगामध्ये काही ईश्वरी फॅमिली म्हटलं जाणार नाही. तिथे दैवी फॅमिली बनते. ही ईश्वरी फॅमिली अत्यंत शक्तिशाली आहे. तुम्ही जाणता आता आपण ईश्वरी फॅमिली दैवी राज्य स्थापन करत आहोत. अशा प्रकारे आपल्याशी स्वतःशीच गोष्टी केल्या पाहिजेत. स्वतःचा विचार सागर मंथन ज्ञानाचे पॉईंट घेऊन गेलं पाहिजे. ज्ञानाचे मुद्दे डोक्यात घेऊन आपण आपलंच विचार करत बसलं पाहिजे की आता आपण ईश्वरी फॅमिली आहोत. भगवंत आम्हाला शिकवत आहे. आम्ही परिवार आहे ईश्वराचा. दैवी राजधानी आपण स्थापन करत आहोत. अशा प्रकारचे आपली गोष्टी करत राहिलं पाहिजे. विचार सागर मंथन केला पाहिजे. पहाटे उठून आठवणीमध्ये बसा. म्हणजे मग विचार सागर मंथन करण्याची सवय लागेल. उत्साहामध्ये येत जाल. जेव्हा बाकीचे सर्व मनुष्य निद्रेमध्ये असतात तेव्हा तुम्ही जागत असता. तुम्ही पहाटे लवकर उठून अशा प्रकारचे विचार केला पाहिजे. आणि मग बघा तुम्हाला किती आनंद होतो. जे काही श्रीमत मिळते त्यानुसार तुम्हाला चालायचं आहे. म्हणजे मग तुम्हाला खूप आनंद होईल. ईश्वरी फॅमिलीची आठवण येईल. आसुरी फॅमिलीमधून मन उडून जाईल. म्हणूनसाठी पहाटे उठून बाबांच्या बरोबर बोलण्याची सवय लावायची आहे. आपोआप विचार मंथन करायचं आहे. स्वतःचीच बोलत बसायचं आहे. नवीन घर जेव्हा पूर्ण तयार होतं तेव्हा जुन्या घरातून आपले मन निघत असतं ना. जोपर्यंत नवीन बनत नाही तोपर्यंत काही ना काही जुगाड, डागडुगी इत्यादी करत राहतात आणि मग मन उडून जाते. ही जुनी दुनिया देखील अशीच आहे. एक दिवस ही आताही संपणार आहे. आता तुम्ही जाणता हे दुनिया जुनं घर झालेलं आहे. आपण आता नवीन घरामध्ये जाणार. मग नवीन शरीरसुद्धा धारण करणार. हा ध्येयसुद्धा आपल्याला सोडायचा आहे. हा ध्येयसुद्धा जुना झाला आहे. आता तुम्ही भविष्य 21 जन्मासाठी राज्य भाग्य घेत आहात. तुम्हाला इथे काही राज्य करायचं नाही आहे. इथे होत आहे गुप्त रूपामध्ये तुमच्या राज्याची स्थापना. इथे आहे स्थापनाची गोष्ट. फक्त तुम्हीच जाणता. ही आहे देखील गीता. राजयोग आहे ना. यामध्ये म्हटलं जातं सहज राजयोगा. अनेक वेळा तुम्ही या राजयोग अभ्यासाद्वारे दैवी राज्य स्थापन करता. तिथे या गोष्टी लक्षात राहणार नाहीत. जर तिथे ह्या गोष्टी आठवणीत राहिल्या की आपण आता पुढे आपण उतरती कलामध्ये जाणार आहोत तर सतयुगाचं दुःखच भासणार नाही आहे. चिंता लागून राहील. त्यामुळे सतयुगामध्ये कुठलंही ज्ञान नसतं आणि दुःखही नसतं. यावेळी तुम्हाला गुप्त नशा असली पाहिजे की आपण गुप्त रूपामध्ये आपण आपली ईश्वरी स्वर्गाची स्थापना करत आहोत. उच्च ते उच्च बाबांची फॅमिली आहे. याला म्हटलं जाते ईश्वरीय गुप्त फॅमिली. काय म्हटलं आपल्या परिवाराला बाबांनी? जी, याला म्हटलं जातं ईश्वरीय गुप्त फॅमिली. ईश्वरी विश्वविद्यालय आहे ना. ईश्वराचा यज्ञ देखील म्हणतात. फॅमिली आहे ना. आपल्या यज्ञाचं नाव काय आहे? हॅलो, हांजी, पूर्ण नाव सांगा. खूप छान, खूप छान. जी, अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ असं आहे. बाबा म्हणतात मुलांनो, हा तुमचा यज्ञ आहे ना. फॅमिलीसुद्धा आहे. आपल्याला खूप प्रेमळ बनायचं आहे. आपल्याला काय बनायचं आहे? हांजी बाबा, हांजी, आपल्याला खूप प्रेमळ बनायचं आहे. हांजी बाबा, भविष्यामध्ये तुम्ही खूप प्रेमळ बनता. तुम्ही आहात रूप बसंत. रूप देखील आहे. आत्मा रूप देखील आहे आणि बसंत देखील आहे. इतकी छोटीशी आत्मा आहे. यावेळी तुम्ही रूप बसंत बनत आहात. बाबा ज्ञानाचा सागर आहे तर जरूर ते ज्ञान देखील देतील. या शरीरामध्ये येतात. तुम्ही जाणता ज्ञानरूपी पावसाची बरसात बाबा करतात. बाबांनी दिलेलं ज्ञानाचा एक एक रत्न लाखो रुपयाचा आहे. आता तुम्ही आत्म्यांना बाबांचा परिचय मिळाला आहे. बाबांनी स्मृती करावून तुम्हाला दिला आहे. मुलांनो,
84 जन्माचं चक्र तुम्ही कसं फिरलं तुमच्या बुद्धीमध्ये आहे ना, त्याचंच नाव आहे सुदर्शन चक्रधारी. अच्छा, बाबांचं किती प्रेम भेटेल बघा. आज आपण सुदर्शन चक्र पण फिरवलं आणि मुरलीमध्ये पण तेच आलेलं आहे. हे 84 जन्माचं चक्र कसं फिरतं हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे, म्हणून तुमचं नाव आहे सुदर्शन चक्रधारी. विष्णू अथवा लक्ष्मी नारायण सुदर्शन चक्रधारी चक्रधारी नव्हते. त्यांच्यामध्ये तर ज्ञान नसते, ते तर प्रारब्ध नशीब भाग्य भोगतात. आता आत्म्याला हे ज्ञान प्राप्त होते. सृष्टीचे चक्र कसे फिरते भले त्रिमूर्ती म्हणतात तरी देखील शिवबाबाला दाखवत नाहीत. फक्त 3 मूर्ती ब्रह्मा विष्णू दाखवतात, पण ह्यांना तर शिवबाबांनी रचलेलं आहे. शिवबाबालाच दाखवत नाही त्रिमूर्तीमध्ये. त्रिमूर्तीची भरपूर चित्रे बघितली असतील तुम्ही भक्तीमध्ये. साकारमध्ये प्रजापिता ब्रह्मा इथे आहेत ना, हे झाले खूप जुने, ग्रेट ग्रेट ग्रँडफादर सगळ्यांचे. तरीही झाली प्रजापिता ब्रह्माची वंशावली. बाबा सृष्टी रचतात ब्रह्माद्वारे, तर ब्रह्मा मोठे झाले ना. वृद्ध असल्याचे देखील दाखवतात. यांनी सुद्धा ब्रह्मा बाबाने सुद्धा 84 जन्माचे चक्र पूर्ण केले. आता तुम्ही या गोष्टी समजता, हे देखील जाणता की सर्व मुले बाबांची आहेत. आत्म्यांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. आता भारताचे खूप मोठे कल्याण होत आहे. सर्व आत्मे पवित्र बनून मुक्तिधामामध्ये निघून जातील. तुम्ही आहातच भारताच्या सेवेवरती. भारत खास आणि दुनिया आम. तुम्ही आता फार थोडे आहात जे या गोष्टी समजतात. आणि मग थोडक्यात समजून सांगितलं जातं की मुलांनो, मनमनाभव वेगळे देखील समजावून सांगितले जाते. जे काय आहे ते दैवी राजधानी स्थापन करण्यासाठी लावा. बापू गांधीजी सुद्धा काय म्हणत होते? रामराज्य पाहिजे. कसा वंडरफुल केला आहे बघा. आता तुम्ही साक्षी होऊन खेळ बघता आहे ना, कसा रामराज्यात स्वर्गनिर्मिती होणार आहे. तुम्हाला हसू येते की कुठल्या गोष्टी कुठे घेऊन जातात. बाबा म्हणतात ड्रामानुसार दुनियाची गती वाईट झाली आहे, तर मग बाबा येऊन सद्गती करतात. तुम्हा मुलांना नशा चढला आहे ना. हे आहे साऱ्या दुनियेचे निराकार बापूजी. साऱ्या दुनियेचे निराकार बापूजी कोण आहे? खूप छान, खूप छान. तुम्ही सगळे खूप हुशार आणि तीव्र पुरुषार्थी आहात. कारण मुरली फास्ट चालली तरी एकाग्रतेने ऐकता म्हणजे किती पुण्य निर्मिती होत आहे. कारण बाप जेव्हा शिकवत असतो तेव्हा आपण एकाग्रतेने नाही ऐकलं, भले परत विसरलं तरी ते काय नाही आहे. प्रत्येकाला पुरुषार्थ करूनच बनता आहे ना. लगेच तूप खाल्लं की रूप येत नसतं. आपण पुरुषार्थ करलो की लगेच देवी देवता नाही बनणार आहे. आपल्याला अतिशय मेहनत करायची आहे, आपल्यावरती लक्ष ठेवायचं आहे. कारण आपण 2500 वर्षापर्यंत विकारामध्ये गेलेलो होतो. ते विकार आसानीसे पटकन सुटतील का? आत्ता ज्ञानामध्ये आले की लगेच आपण संपूर्ण बाप समान बनू का? प्रयत्न करत जड मुड बने सुजान, है ना. करत प्रयत्न जड मुड बने सुजान. आपण प्रयत्न करत आहे, आपण पुरुषार्थ करत आहे. एक दिवस सफलता जरूर प्राप्त होणार आहे, पण आपल्याला इथे नाराज होऊन मार्ग हा सोडायचा नाही. बाबा म्हणतात मुलांनो, शिवबाबा आमचा मुलगा आहे. हा आहे शिवबाबांचाच मुलगा. आता बघा, शिवबाबाच येतात ना. तुम्हा मुलांना नशा देखील आहे. हे आहे साऱ्या दुनियेचे निराकार बापूजी बाबा. हा ब्रह्मा देखील कुणाचा मुलगा? शिवबाबाचा. तो कोणाचा मुलगा आहे? या माता म्हणतात शिवबाबा आमचा मुलगा आहे. हा आहे शिवबाबाचा लपंडाव. शिवबाबा युक्ती देतात. कोणी बाबांना मुलगा मानतं, कोणी पती मानतं, कोणी भाऊ मानतं. ज्याला जे अनुभव पाहिजे बाबा देतात. लपंडाव चालला आहे, खेळ करतात बाबा. बाकी ध्यान साक्षात्कारामध्ये मायेची प्रवेशता होते. बाबा म्हणतात आमच्यामध्ये आता काही जण मग खोटं बोलतात. आमच्यामध्ये शिवबाबा येतात म्हणतात आणि मायेच्या प्रभावाखाली इतरांना देखील आणतात, तर त्याच्या काही सुद्धा ऐकायचं नाही. त्याच्यानंतर बाबा सांगतात मुलांनो काय आहे. बाबा म्हणतात ब्रह्माद्वारेच मी वचनबद्ध आहे. मी फक्त ब्रह्माच्या शरीरामध्ये येतो, इतर ठिकाणी येत नाही. बाकी लबाड आहेत सगळे. बाबांचा आदेश आहे तुम्हाला कोणत्याही देहधारीची आठवण करायची नाही. तुम्ही स्वतःलाच आत्मा समजून बाबांची आठवण करा. स्वतःच्या कल्याणासाठी बाबांची आठवण जरूर करायची आहे. ही तर नोट समजून
ही गोष्ट नीट समजून घ्यायची आहे आणि इतरांनाही समजून सांगायचं आहे की भगवंताची आठवण करा. बाबांना कोणताही समाचार लिहू शकता. बऱ्याच मुलांना तर एवढीसुद्धा अक्कल नाही की आपल्या बेहरच्या बाबांना कधीतरी चिठ्ठीमध्ये लिहावं की बाबा मी खुशाल आहे. खुशालीचा समाचारसुद्धा मुलं बाबांना देत नाही. म्हणूनसाठी कधी पण बघा, बाबाच्या कुठल्याही तुम्ही सेंटरमध्ये जा, एक रूममध्ये एक बाबा लेटर असतं आणि एकीकडे बाबाची पेटी असते. तर कधीतरी बाबांच्या पेटीमध्ये लेटर बॉक्समध्ये आपला वृत्तांत टाका, कारण बाबाने आज अक्कल काढलेली आहे. बाबा म्हणतात मुलांना बिलकुल अक्कल नाही, सांगत पण नाहीत बाबांना की बाबा मी थोडं माझं सगळं खुशाल मंगल चाललेलं आहे. कधीसुद्धा चिठ्ठी लिहित नाहीत बाबांना. तर त्या लेटर बॉक्समध्ये कधी कधी बाबांना चिठ्ठी लिहायला सुरुवात करा. चांगलं असलं तरी आणि तकलीफ असली तरी पण. बाबा म्हणतात मुलांनो, लौकिक पित्याला जर पत्र लिहिले नाही तर झोपच उडून जाते ना. हे देखील बेहदचे बाबा आहेत ना. बाबा जेव्हा बघतात की महिना दीड महिनासुद्धा मुलांची चिठ्ठीच येत नाही, यांना बहुतेक मायाने खाऊन टाकले आहे का काय, असं बाबांना विचार पडतो. ज्यामुळे अशा पारलौकिक पित्याला चिठ्ठी लिहित नाहीत. एवढं तरी लिहिलं पाहिजे ना बाबांना, बाबा आम्ही नेहमीच नारायणी नशेमध्ये राहतो, आम्ही नेहमी श्रीमतवरती चालतो, आम्ही कुशल मंगल आहे, एवढं तरी लिहा बापाला. आता तर सगळे आपण समजदार आहोत. आता तर आपण काय करतो, रात्री बाबांना रोज चाट देतोच. बाबा आज माझ्याकडून असं झालं, माझ्याकडून तसं झालं, मी इतका पडलो, माझ्याकडून तुमचं नाव खराब झालं किंवा चांगलं केलं, प्रत्यक्षता केली, काय ते बाबांना रोज रात्री सांगितलं की दुसऱ्या दिवशी बाबा त्याचा उपाय आपल्याला देतात. बाबांना माहिती आहे मुलांच्या पुढं परिस्थिती येणार आहे. लगेच देवी देवता तूप खाल्लं की रूप येणं संभव नाही आहे, नाहीतर मग कलियुग लगेच संपला असता ना. तर बाबा म्हणतात मुलांनो, तुम्हाला बाबांना लिहायचं आहे, बाबा मी श्रीमतावरती चालत आहे, मी नरपासून नारायण, नारीपासून श्री लक्ष्मी बनण्याच्या नशेमध्ये आहे. तुम्ही दिलेल्या युक्तीमध्ये आम्ही मग्न आहोत. म्हणजेच मग बाबा समजेल की आनंदात आणि समाधानात आहेत माझी मुलं. चिठ्ठी लिहित नाहीत तर बाबा समजतील की आजारी असतील का, आठवणीमध्ये राहत नसतील का. नाहीतर बाबांना समाचार द्यायचा आहे, बाबा आम्ही ही सेवा केली, आम्ही इतक्या जणांना ज्ञान दिलं, यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान बसलं तर बाबाही देखील समजावून सांगतील. अशा पद्धतीनं तुम्ही समजावून सांगा. बाबांना समाचार देत राहा. भक्ती मार्गामध्ये तुम्ही काय बोलता ते समजत काहीच नाही, बोलत राहता. मुख्य गोष्ट आहे बाबांना जाणण्याची. बाबांना जाणल्याने भारताची सद्गती होते. बाबांना न जाणल्यामुळे भारताची पूर्ण दुर्गती झाली आहे. आता बाबा तुम्हाला समजावून सांगत आहेत मुलांनो, मी तुम्हाला सद्गतीमध्ये घेऊन जाणारा आणि बाकी सर्वांना मुक्तीमध्ये घेऊन जाणार आहे. भारत जीवनमुक्तीमध्ये असतो, जेव्हा बाकी सर्व मुक्तीमध्ये असतात. हा बदल बाबांच्या शिवाय इतर कोणीही धरतीमध्ये करू शकत नाही. सर्वांची सद्गतीदाता एक बाबाच आहेत. सर्वांचा सद्गुरू जरूर कल्प संगम युगावरतीच होईल ना. सद्गुरू सद्गती कधी करेल, संगम युगावरतीच करेल. तुम्ही जाणलं आहे ना, आम्ही आत्म्यांचे रूहानी बाबा एकच आहेत. आत्मा त्यांनाच आठवण करते. तुम्हाला भक्ती मार्गामध्ये 2 पिता आहेत. सतयुगामध्ये आहे 1 पिता, संगम युगावरती आहे 3 पिता. 3 पिता आहेत तुम्हाला, प्रजापिता ब्रह्मा, अलौकिक पिता, लौकिक पिता, पारलौकिक पिता. तुम्हाला आता 3 पिता आहेत. शिव देखील पिता आहे. हे आहेत सर्व आत्म्यांचे पिता. त्यांच्याकडून वारसा घ्यायचा आहे. त्यांची आठवण केल्याने तुमचे पापकर्म विकर्माचा विनाश होतील. ब्रह्माची आठवण केल्याने मात्र विनाश होऊ शकत नाही. म्हणून शिवबाबांची आठवण करायची आहे. आपण त्यांचे बनलो आहोत. हे आहे रुहानी बाबांची रुहानी मुलाप्रती खरी सत्य ज्ञान. बाकी सर्व आहे देहाभिमानाचं ज्ञान. पतित मनुष्य जे काही कर्म करतात ते पतित कर्मच करतात. दानपुण्य इत्यादी जे काही करतात ते सर्व पतितच बनते. रावण राज्यामध्ये हेच घडते. तुम्ही जे काही करता दानपुण्य ते तुम्ही पतिताने केलं, त्यामुळे तुम्ही पण पतितच बनत पडले. आता बाबा येऊन तुम्हाला वट हुकूम काढतात, ऑर्डिनन्स काढतात की मुलांनो सावधान राहा, विकारामध्ये जायचं नाही. तुम्ही काम विकारावर विजय प्राप्त करायचाच आहे. वादळे इत्यादी तर खूप येत राहतील, यामध्ये फेल व्हायचं नाही. मायेचे इतके विकल्प येतील जे अज्ञानाच्या काळामध्ये देखील अशी परिस्थिती आली नसेल, अशी परिस्थिती तुमच्यावरती येऊ शकते. परंतु
हिंमतीने पुढे चालायचं आहे. मायेचे इतके वादळ येतील, तुम्ही ज्ञानामध्ये नव्हता ना, तेव्हासुद्धा असा आला नसेल वेळ, अशी वेळ येऊ शकते. असे देखील विकल्प येतात. म्हणतात भक्ती मार्गामध्ये खूप आनंद असतो. आता आम्ही तुमची आठवण करायचा प्रयत्न करतो बाबा, परंतु मनच एकाग्र होत नाही, आठवणच करू शकत नाही, बिंदूची आठवणच करू शकत नाही. मोठी वस्तू असली तर आम्ही आठवण तरी केली असतात, अशी मुलं तक्रार करतात. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही शिवबाबा असे म्हणून आठवण करा ना, कशाला बिंदी बघत बसता. माझा शिवबाबा, या जुन्या दुनियेला विसरून जा, शांतीधामामध्ये माझी आठवण करा. फक्त शांतीधामाची आठवण करायची नाही, बाबांच्या आठवणीद्वारेच तुमचे पापकर्म विकर्माचा विनाश होईल. आत्माचं स्वीट, बाबा काय म्हणतात, आत्म्याचे स्वीट बाबावर प्रेम असले पाहिजे. अर्ध्या कल्पाचे प्रेम आहे. आत्मा म्हणते, आम्ही अर्ध्या कल्पापासून तुम्हाला विसरून गेलो होतो आणि अर्धा कल्प तुम्हालाच बोलवत आहे. तुम्ही माझ्यावरती अर्ध्या कल्पापासून प्रेम करत आहात. इथे ब्राह्मणाने ज्यांना घेऊन येते, बाबांना भेटण्यासाठी जी ब्राह्मणी येते, त्यांना मात्र सावध राहायचं आहे. हे साकारमधली गोष्ट आहे. बाबा सांगतात, आता इथे ब्राह्मणी ज्यांना घेऊन येते, तिने अत्यंत सावधगिरीने निश्चयबुद्धी असणाऱ्यांनाच इथं आणायचं आहे. जर इथे घेऊन मग जाऊन कोणी पतित बनला तर त्याचा दंड जी निमित्त बनलेली ब्राह्मणी आहे तिच्यावरती येईल. म्हणून ब्राह्मणीवर खूप मोठी जबाबदारी आहे. बाबांना हा रथ ब्रह्मा बाबांच्या तनाचा आधार घ्यावाच लागतो. हे सर्व बाबतीत अनुभवी बाबा आहेत. इथे तर घाणेरड्या गोष्टी करणाऱ्यांचा प्रश्नच नाही. आपापसात हसणे, खेळणे, बोलणे यासाठी काही बाबांची मना नाही, परंतु स्वच्छ राहिलं पाहिजे. परंतु थोडे जरी कोणत्या आत्म्याविषयी प्रेम वाढलं तर मग जास्त वाढत जाईल. देह अभिमानामध्ये फसू नका, त्यांची आठवण येत राहील. म्हणूनसाठी यापासून जरा दूर राहायचं आहे. आता तुम्ही ह्या घरामध्ये बसले आहात की सतयुगामध्ये बसलो आहात? घरामध्ये बसले आहात ना. बाबा मुलांना घरामध्ये शिकवत आहेत. तुम्हा सर्वांचे हे घर आहे. जिथे बाबा शिकवतात ते तुमचं घर आहे. जेव्हा बाहेर जाता तेव्हा असं म्हणणार नाही, इथे खूप चांगल्या नशा राहते ना, शिकता तेव्हा नशा असते. देहाचा अभिमान सोडायचा आहे. देही अभिमानी बना, म्हणजे मग जातीपातीचा भेद सर्व निघून जाईल. जुनी दुनिया खूप तमप्रधान आहे. यामध्ये भेदभाव अनेकच वाढत जातात. पूर्वी ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या काळात सुद्धा भाषेवरून कोणता ना कोणता संघर्ष चाले. आता दिवसेंदिवस दुष्काळ पण वाढत चाललेला आहे. आणि मग सतयुगामध्ये एकच भाषा असेल, कोणताही भेदभाव असणार नाही. अच्छा, गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रति मातपिता बापदादांची आठवण, प्रेमपूर्वक आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा धारणासाठी मुख्य सार आहे. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक बाबांना नमस्ते. आणि हम है सद्बुद्धि से आत्माभिमानी स्थिति से सच्ची गीता ज्ञान को समझते, धारण करते और कराते. धारणा, कोणत्याही देहधारीची आठवण येऊ नये, यासाठी कोणावरही प्रेम करायचं नाही. याच्याही पलीकडे जायचं आहे. तुम्हाला खूप सावधगिरी बाळगायची आहे. मायाच्या विकल्पांना घाबरायचं नाही. विजयी बनायचं आहे. ध्यान साक्षात्कारामध्ये माया खूप प्रवेश होते. या भूत प्रवेशतेपासून स्वतःला वाचवायचं आहे. बाबांना आपला खरा समाचार द्यायचा आहे. वरदान, प्रत्येक गोष्टीमध्ये सारांशाला सार रूप बना. प्रत्येक गोष्टीमध्ये सार ग्रहण करून ऑलराऊंडर बनणारे सरळ पुरुषार्थी भव. बापदादा सद्गुरूच्या रूपामध्ये माझ्या समोर येतात आणि माझ्यावरती सद्गुरू रूपी हात ठेवतात आणि मला वरदान देतात. प्रत्येक गोष्टीमध्ये
सारांशाला ग्रहण करून सारांश ग्रहण करून ऑलराऊंडर बनणारे सरळ पुरुषार्थी भव. वरदानाचा विस्तार आहे. जी कोणती गोष्ट बघता ऐकता त्याचे सारांशाला समजून घ्या, त्याचा सार समजून घ्या आणि जे शब्द बोलता, जे कर्म कराल त्यामध्ये सार भरलेला असावा, तेव्हाच पुरुषार्थ सरळ होईल. असा सरळ पुरुषार्थी सर्व गोष्टीमध्ये ऑलराऊंडर असतो. त्याच्यामध्ये कोणतीही कमतरता दिसू येत नाही. कोणतीही गोष्टीमध्ये हिंमत कमी होत नाही. मुखावाटे असे शब्द निघत नाहीत की मी हे कसं करत नाही, मी हे करू शकत नाही, मला हे येत नाही, असे शब्द निघत नाहीत. ते ऑलराऊंडर असतात, सगळ्यामध्ये हुशार असतात. मी असे सरळ पुरुषार्थी स्वतः देखील सरळ चित्त राहतात आणि दुसऱ्यांना देखील सरळ चित्त बनवितात. बोधवाक्य. साधन यूज करा. सायन्सी विज्ञानाची साधनं जरूर वापरा, परंतु वापरत असताना त्याच्या प्रभावापासून स्वतःला मात्र न्यारे आणि बाबांचे प्यारे ठेवा. म्हणजे आता लाईट गेली, गरम होतंय, फोन चालना, परेशान झाली, फोन लागना, परेशान झाली. बाबा सांगतात सायन्स विज्ञानाच्या वस्तू वापरा, परंतु ती वस्तू जर अगर कधी नाही भेटली तरी तुमची अवस्था बदलून देऊ नका. बाबा म्हणतात साधनांना वापरा, परंतु त्यांच्या प्रभावापासून न्यारे राहा आणि बाबांचे प्यारे बना. हे अव्यक्त इशारे. आजचे सदैव अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा. एकरस स्थिती बनविण्यासाठी एका बाबांच्या व्यतिरिक्त इतर काहीही दिसत असताना देखील बघू नका. हे जे काही पाहत आहात हे कोणतीही गोष्ट राहणार नाही. आता सगळं काही नश्वर आहे, खतम होणार आहे. तर एकरस स्थैर्यम तेव्हाच राहू शकाल जेव्हा कोणतेही दृश्य बघत असताना का झाले, कसे झाले, असेच का झाले चे प्रश्नच उत्पत्ती होऊन देऊ नये. हे सर्व व्यर्थ संकल्पच मनामध्ये खळबळ माजवतात आणि ह्या काय झालं, कसं झालं याची लाईनच लागते. मग या क्यूची समाप्ती नंतरच जेव्हा तुम्ही प्रश्नामधून निघाल तेव्हाच मात्र संपूर्णता प्राप्त होईल. म्हणजे झालेल्या परिस्थितीला पटकन बिंदू लावून टाका. जे झालं ते झालं, त्याच्यातून शिक्षा घ्या आणि पुढं चाला. तिथे अडकून पडले तर संपूर्णता मात्र बनणार नाही. श्वासाचा भरोसा नाही आहे. म्हणूनसाठी बाबा सांगतात प्रश्नांचा भडीमार खतम करा आणि संपूर्ण बनण्याकडे वाटचाल करा. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत पदम गुना शुक्रिया. शुक्रिया फरिश्तों, शुक्रिया ड्रामा. ओम शांति. मेरा तो एक शिव बाबा दूसरा न कोई, मेरे तो एक शिव बाबा दूसरे न कोई.